सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढ्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडल्याचं समोर आले। मोठ्या भावाच्या भांडणामध्ये पडल्यानं झालेल्या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या 18 वर्षीय लहान भावाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवेढ्यात बुधवारी दुपारी घडली। सुजित सुभाष राठोड वय वर्ष 18 राहणार लमानतांडा बालाजीनगर मंगळवेढा असं या मयत तरुणाचं नाव आहे। यातील मयत सुजित राठोड याचा भाऊ रणजित हा दिव्यांग आहे। सोमवारी सायंकाळी बालाजीनगर येथील गणपती पवार यांच्या हॉटेलसमोर शशिकांत शिवाजी पवार हा रणजित याची चेष्टा करत होता। यातूनच शशिकांत याने रणजित याला मारहाण करण्यास सुरुवात केली। ही माहिती समजताच सुजित हा तेथे आला आणि भावाला का मारताय असा जाब विचारला। यावेळी शशिकांत पवार, आशिष शिवाजी पवार, सागर राम राठोड यांनी सुजित याला लाथाबुक्क्यांनी तसेच दगडानं मारहाण केली। सुजित याच्या डोक्याला यावेळी मार बसल्यानं तो जागीच बेशुद्ध झाला होता। त्याला उपचारासाठी मंगळवेढ्यातील खासगी दवाखान्यातून सोलापुरातील CNS रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं त्याला आज बुधवारी दुपारी 12:30 वाजता येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। सुजित राठोड याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 21 एप्रिल रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये शशिकांत बालाजी पवार, आशिष शिवाजी पवार आणि सागर राम राठोड सर्व राहणार बालाजीनगर लमानतांडा मंगळवेढा या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर आरोपी सागर राठोड यास अटक करण्यात आली असून मंगळवेढा येथील कोर्टात हजर करण्यात येणार आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार नागेश बनकर हे करत आहेत।